सर्वांना जय धर्मेश, जय सेवा, जय मल्हार, जय भीम, जय ज्योती, जय शिव। आज संपूर्ण देशात लोकशाहीच्या माध्यमातून लोकसभेची रणधुमाडी चालू आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्र यामध्ये पहिलं चरण सुरू आहे। यामध्ये विदर्भ आणि महाराष्ट्रातले 6 विभाग आहे आणि पहिल्या टप्प्यात विदर्भात हे लोकसभेची निवडणुकीची रणधुमाडी चालू आहे आणि या रणधुमाडीमध्ये सर्वच पक्ष एकत्र येऊन त्यामध्ये 2 गट निर्माण करून हे लोकसभेची निवडणूक आहे की काय असं चित्र जनतेच्या समोर आहे। आणि यामध्ये ज्या SC ST मध्ये ज्या अन्यायग्रस्त जमाती आहे, ज्या जमाती त्यामध्ये समाविष्ट आहे परंतु त्यांना आत्तापर्यंत कुठलेही हक्क अधिकार मिळत नाही, अशा ज्या जमाती आहे या जमातीला सुवर्ण अशी संधी आहे की बा जे लोक आजपर्यंत आमच्यासाठी लढण्याचा जे सोंग करत होते एक सोंगाड्यासारखं, आणि आज ते खरंच आमच्यासाठी लढत आहे का हे सत्यता जाणण्याचं हे लोकसभेची निवडणूक सुरू आहे असं चित्र आपण जर तर्कबुद्धीने जर पाहिलं तर आपल्याला समजू येते। कारण आमच्या न्याय हक्कासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जे सर्वसाधारण लोक आंदोलन करायचे किंवा मोर्चे काढायचे किंवा आमच्या न्याय हक्काच्या मागण्या करायचे, त्या ठिकाणी जिथं कुठे काय श्रेय घेण्याचं काम मिळते त्या ठिकाणी आमचे हे जे पक्षाचे नेते, पक्षाचे कार्यकर्ते, पक्षाचे जे पदाधिकारी चले चपाटे हे 5 वर्षे हरवलेले होते, परंतु ते आज रोजी सक्रिय झालेले आहे। इकडून तिकडं तिकडून इकडं असे फुदक फुदक एखाद्या मेंढक्यासारखे करताना दिसत आहे। कोणी एकटे घुसत आहे तर कोणी आपला कॉफिल्यासहित तिथं त्या याच्यामध्ये जाऊन धीरे धीरे आपला सफर तय करत आहे। अशा प्रकारचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसरी गोष्ट, हेच लोक आमच्यामध्ये नफरतची आग लावून एखादा साप आणि एखादा नेवला जसं काही लढाई लढते, परंतु हे एकमेकाचे दुश्मन राहते, परंतु कुठेतरी मतलबी दोस्ती कशी करायची हे यांच्यापासून शिकण्यासारखं आपल्याला आज रोजी मिळत आहे। जसं गिरगिट जसं मजबूर आहे आणि रंग बदलवते, तशासारखे हे जे राजकारणी आहे, जे आमचे नेते आहे, जे आमचे कार्यकर्ते आहे, ज्यांना आम्ही नेते आणि कार्यकर्ते समजत आहोत, हे कुठं आज रंग बदलवतात का, यांचा ओरिजिनल रंग काय हे आज रोजी आपल्यासमोर येत आहे। यामध्ये प्रामुख्यानं विदर्भातली जे धनगर जमात आहे, हे धनगर जमात आहे पूर्वी सिपियान बेरारमध्ये होती आणि त्या सिपियान बेरारमधून 1956ला ज्यावेळेस मध्य प्रदेश निर्माण झालं आणि त्या मध्य प्रदेशामध्ये हे सिपियान बेरारमध्ये जे मध्य प्रदेशमध्ये हे जे विदर्भाचा भाग होता, या भाग त्यामध्ये होता आणि त्यामध्ये आदिवासीमध्ये हा भाग या भागातले जे धनगर आहे हे समाविष्ट आहे। परंतु ज्यावेळेस महाराष्ट्र निर्माण झाला आणि त्या 1956ला शब्दछल करून यांनी आमची जे जो न्याय हक्क मिळायचा तो न्याय हक्कापासून आम्हाला रोखण्याचा प्रयत्न हे कसे करतात हे या चित्रातून आपल्याला स्पष्ट होते। आज आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये धनगराची लढाई सुरू आहे। 1984 पर्यंत आम्हाला विदर्भातल्या धनगराला ते मिळत होतं, परंतु 85चा फतवा करून काँग्रेसमध्ये 2 गट निर्माण होऊन
काहीतरी फतवा काढून ते आमचं रोखण्याचा प्रयत्न या प्रस्थापित लोकांनी केलेला आहे. आणि त्या प्रस्थापित लोकांमध्ये सुद्धा आमचे नेते आहे जे आमच्या न्याय हक्कासाठी लढत होते, आतापर्यंत लढण्याचा आव आणत होते, परंतु आज रोजी कुठेतरी त्यांच्या याच्यामध्ये जात आहेत का आणि जाऊन आम्हाला कोणता संदेश देत आहे. ज्या काँग्रेसनं आम्हाला एवढे वर्ष मिळू दिलं नाही, ज्या BJP सरकारनं किंवा ज्या BJP सरकारसोबत साथ सहयोग असलेले जे काही पक्ष आहे त्या पक्षवाल्यांना जे आम्हाला आश्वासनं दिले, जे आम्हाला लेखी आश्वासनं दिली, भर सभेमध्ये आश्वासनं दिली, देशाच्या पंतप्रधानानं सुद्धा आम्हाला आश्वासनं दिली का बा त्यांचं ऐकून तरी घ्यायचं होतं, परंतु आमचं ऐकायचं तर सोडा, आपण त्या प्रश्नाकडे पाहायला सुद्धा यांना वेळ नाही. आणि आज रोजी आमचे जे नेते आहे ते नेते खरंच आमचे आहेत का, रंग बदलवून एखाद्या गिरगिटसारखे तर नाही. हे आज रोजी आपल्याला चित्रातून दिसत आहे. कोणी एकटे जात आहे, कोणी काफिल्यासहित जात आहे आणि आपापलं हे करून आमच्यामध्ये येत आहे का बाबा तुम्ही हे करा. परंतु आज रोजी आमचा जो धनगर आहे विदर्भातला, हा विदर्भातला धनगर जागृत झालेला आहे आणि विदर्भातल्या धनगराचा जो इतिहास आहे हा क्रांतीचा आहे, कुठेही चाकरी करण्याचा इतिहास नाही. त्यामुळे विदर्भातल्या धनगराला कोणी आज रोजी फसवू शकणार नाही, कारण ते विदर्भाचा जो धनगर आहे या धनगराचा जो क्रांतीचा इतिहास आहे हा जनजमीन जंगलशी निगडीत आहे. या भारतामध्ये जेवढ्या जाती व्यवस्था निर्माण झालेल्या आहे या जातीमध्ये संघटन कसं करण्याची, सुसंघटित आणि ते नीतिबाज कसं संघटन असलं पाहिजे हे प्रेरणासुद्धा आमच्या विदर्भातल्या धनगराच्या पुत्रानंच दिलेली आहे आणि त्याचेच वंशज हे विदर्भामध्ये आज रोजी राहत आहे. पुन्हा या भारताला अहिंसक आणि असहयोग आंदोलन कसं करायचं ही सुद्धा प्रेरणा विदर्भातल्या धनगराच्या महापुरुषांनीच दिलेली आहे आणि हे विदर्भात राहणारे धनगर हे त्यांचेच वंशज आहे. परंतु कुठेतरी आमच्या समोर चाकरीचा इतिहास समोर आणून कुठेतरी आम्हाला क्षेत्रबंधन हटवलं आणि क्षेत्रबंधनाच्या हटवल्यामुळे जो शब्दशल केला, क्षेत्रबंधन हटवलं कशासाठी, कारण त्याचे काही मुद्दे आहे. क्षेत्रबंधन हटवलं, विदर्भाचा व्यक्ती जर मुंबईत असेल तर त्याला विदर्भातल्याच सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत, पुणेमध्ये असेल तर त्याला विदर्भातल्या सोयीसुविधा त्या ठिकाणी सुद्धा मिळाल्या पाहिजेत. या उद्देशानं क्षेत्रबंधन हटवलं, परंतु क्षेत्रबंधन हटवलं आणि संपूर्ण महाराष्ट्रालाच ते लागू झालं असा जो ओवापोवा केला, हा ओवापोवा कुठेतरी आमच्या मनमंदिवर बिंबवण्याचं काम केलं आणि त्यामधून आम्हाला जो 85पर्यंत 84पर्यंत जे मिळत होते ते 85पासून आम्हाला नाकारून त्यांना OBCमध्ये सामील केलं. OBCमध्ये धनगर हा मुळीच नाही, पुढे त्याच्यानंतर सेपड केलं. हे आम्हाला मुळीच लागू नाही, कारण विदर्भातला जो धनगर आहे हा पूर्वीच ओरांमधून धनगर आहे, कारण ओरांचाच हा वंशज आहे आणि ओरान महापुरुषच यांचे आहे. त्याच्यामुळे कुठेही फसगत करण्याचं काम नाही, कारण आमचा इतिहास हा क्रांतीचा आहे आणि जनजमीन जंगलशी निगडीत आम्ही अन्यायाच्या खिलाफ लढलेलो आहोत, बलाढ्य अशा शक्तीसोबत लढलेलो आहोत. इतर शक्ती आमच्यासमोर काहीच नाही. परंतु आमच्यामध्ये जे चलेच्या पाटे निघालेले आहे, जे आम्ही नेते म्हणून समजतो, ज्या संघटना आहे त्या संघटना कुणाच्या आहे, आमच्यामध्ये धनगरामध्ये जे पक्ष काढले हे पक्ष कोणाचे आहे, हे खरंच आमच्या हिताचं काम करतात का. बाबासाहेब आंबेडकरांनी जो पक्ष काढलेला आहे हा पक्ष तरी बाळासाहेब आंबेडकर कुठेतरी एका विशिष्ट नीतीनं काम करतो म्हणून त्यांच्यावर कुठेही अन्याय झाला का तो पक्ष सर्वात पहिला पुढे येतो प्रक्रिया देणारा. परंतु आमच्या धनगरावर एखाद्या मेंढ्यावर एखाद्या मेंढपाळावर कुठे जर हल्ला झाला असेल तर आमचा पक्षाचा प्रमुखही येत नाही, संघटनेचाही प्रमुख येत नाही. कुठेतरी एखादा नेता ते श्रेय घेण्यासाठी पुढे येतो आणि पुन्हा तो विषय तसाच पेंडिंग पडतो. त्याच्यामुळे आमच्यामध्ये संभ्रम निर्माण करणारे नेते जास्त झालेले आहे. संभ्रम निर्माण करून स्वतःच्या स्वार्थासाठी ज्या संघटना आज रोजी निर्माण झालेल्या आहे, या संघटना कुठेतरी सुसंघटित आणि नीतिबद्ध काम करत नाही, तर या स्वार्थासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी काम करतात का, असंही कुठेतरी चित्र आज डोळ्यासमोर दिसत आहे. पक्ष आमच्यामध्ये धनगरामध्ये 5 पक्ष निर्माण झालेले आहेत, परंतु हे 5ही पक्ष धनगरासाठी काम करत नसून हे खरंच समाजाच्या हितासाठी काम करत नाही.
म्हणून या पक्षाला कुठेतरी धनगरावर अन्याय झालेला हा दिसत नाही आणि त्याच्यावर प्रतिक्रिया सुद्धा अशी रोखठोक भूमिका घेऊन तो पक्ष आहे बा आमचा असा हक्कानं कुठलाही धनगर सांगू शकत नाही. कारण तो पक्ष सुद्धा ज्यावेळेस आमच्यावर अन्याय होतो त्यावेळेस बिळात जाऊन घुसतो. संघटनाही कुठेतरी आमच्यावर अन्याय होतात तेव्हा बिळात जाऊन घुसतात. याच्यामध्ये संघटनाही हजारो संघटना आमच्यामध्ये आहे, हजारो पक्ष आमच्यामध्ये निर्माण झाले, हजारो नेते आमच्यामध्ये निर्माण झालेले आहे, मोठ्या मोठ्या आवाजानं बोलणारे निर्माण झालेले आहे. परंतु बुद्धीनं ते कुणाचं तरी स्वार्थासाठी काम करत आहे असंही त्याच्या कार्यातून आपल्याला दिसत आहे. म्हणून आज रोजी हे निवडणूक आहे हे सर्वसाधारण धनगरासाठी अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून आपण धनगरांना सर्वानुमते सर्वसाधारण धनगराचं असं मत, त्याही पक्षानं आम्हाला फसवलं, याही पक्षानं फसवलं. त्यामुळे आज रोजी आम्ही ना याही पक्षाला वोटिंग देणार आणि त्याही पक्षाला आम्ही मतदान देणार आणि मताधिकार देऊन त्यांना तिथं न पाठवता आम्ही आमचं अमूल्य मतदान, आम्ही जिवंत आहो, आम्ही जागृत आहो, आम्ही विचार परिवर्तनवाली आहो, आम्ही क्रांतिकारी आहो, आम्ही नेतृत्व तयार करणारे आहो, आम्ही कर्तृत्ववान आहो, आम्ही स्वाभिमानी आहो हे दाखवून देण्यासाठी आम्ही आज नोटाला वोटिंग करण्याचं ठरवलेलं आहे. कारण तर याही पक्षानं आम्हाला गेले अनेक दिवसापासून फसवलेलं आहे. याही पक्षामध्ये जे नेते आहे त्या नेत्यांनी आम्हाला खोटेखाटे आश्वासनं दिलेले आहे. आपापले जे आमचे प्रतीक मानून त्यांचे साथसहयोग सत्कार करून सुद्धा आम्हाला जे आश्वासनं मिळाले त्या आश्वासनामधून आम्हाला गांजराशिवाय आम्हाला काही मिळालेलं नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्यावरही भरोसा करत नाही. याही गटबाजी लोकांनी आम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो म्हटलं, परंतु त्यांनी आजपर्यंत दिलेलं नाही. त्यांनी आम्हाला खोटेखाटे आश्वासनं कुठेतरी दिले, म्हणून आम्ही त्यांना सुद्धा देणार नाही. आम्ही धनगरांनी फक्त आणि फक्त नोटाला वोट द्यायचं हे ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे कुठल्याही धनगराला, कुठल्याही नेत्यानं, कुठल्याही कार्यकर्त्यानं, कुठल्याही पदाधिकाऱ्यानं जाऊन सांगण्याचा प्रयत्न जेव्हा होत असतो तेव्हा समजायचं का हा चमचेगिरी करणारा आमच्या समोर आज रोजी उभा झालेला आहे, याचा काहीतरी स्वार्थ आहे. म्हणून आज आम्हाला येऊन सांगतात, आपापली उन्नती सांगण्याचा प्रयत्न करतो. पण आमच्यासाठी मुळीच या कोणत्याही पक्षानं काही केलं नाही. त्यामुळे आमचा जो निर्णय आहे हा नोटावर आहे आणि नोटाचं जो वोटिंग आहे हे जागृत